नमस्कार, मी शामराव मोकाशी. प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका, शेअर करा. आपणाला RTOची जी कामं आहेत ना, पेपरलेस सेवा झालेली आहे, फेसलेस सेवा झालेली आहे आणि भयंकर तिथं लुटालूट होत असते. मग ते बोरली RTO असून द्या, अंधेरी असून द्या, कल्याण असून द्या, RTO कुठलं बी असून द्या, झोल झपाटा हा चालतच असतो. प्रत्येकानं आता स्वतःची कामं स्वतः करायची आहेत. पेपरलेस सेवा झालेली आहे, फेसलेस सेवा झालेली आहे, हे मात्र लक्षात ठेवा. प्रत्येकानं आपापला जो मोबाईल आहे, EKYC वाला म्हणजे आधार लिंक मोबाईल, हा प्रत्येकानं RTOमध्ये आपापला ठेवून टाका. ज्यांची जुनी काय मॅन्युअल कागदपत्रं आहेत त्यांनी ताबडतोब बॅकलॉग मारून ती ऑनलाईनला कागदपत्र घ्या. कुणाची जुनी लायसन आहे, थोडी 10% राहिलेली आहेत, हे मात्र कोणी विसरू नका. ही तुमची जबाबदारी आहे. आता RTOचे वाहन पासिंग झालं की 48 तासाच्या आत त्या RTO अधिकाऱ्यानं वाहन तुमचं ऑनलाईनला जोडायचं आहे. आता जवळजवळ रिक्षाची तर 800 रुपये फी झालेली आहे आणि भरणारा आणखी 100 रुपये घेतो, म्हणजे 900 रुपये तुमचे जातात. आणि मग ते गुरु लोक सांगतात 2000 द्या ना, 1800 द्या. कशाला पाहिजेत पैसे द्यायचे? स्वतः कुठेही तुम्ही ऑनलाईन करा, कुणालाही 5-50 रुपये द्यानं ऑनलाईन करा आणि ट्रॅकवरती गाडी पासिंग करा. 48 तासात फिटनेस जोडलं जातं आणि पासिंगला तिथं गेला की अधिकारी ड्रेसवर असतात ते पासिंग करणारे, इन्स्पेक्टर दर्जाचे, त्यांचं नाव लक्षात ठेवा. आणि 48 तासात तुमचं ते फिटनेस जर ऑनलाईनला जुडलं नाही तर डायरेक्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन आयुक्त, परिवहन सचिव यांना तक्रार करायची की 48 तास झालं माझं वाहनाचं फिटनेस जोडलेलं नाही, हे अधिकाऱ्यानं पासिंग केलं हे RTOमधनं, तरी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा. स्पष्ट आपल्या मोबाईलवरनं मेल करायची. दुसरी गोष्ट, आपलं स्वतःचं काम स्वतः करायचं आहे. लायसनसुद्धा तुमची पेपरलेस सेवेनं होतात. अगदी तुम्हाला आता वाहनाचे पेपरसुद्धा यम परिवहन ॲपला दिसतात. डिजिलॉकर, प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर हे ॲप आहे, त्याच्यात तुम्ही डिजिलॉकरमध्ये पेपर ठेवा. हे पेपरसुद्धा चालतात. शिवाय यम परिवहन ॲप प्रत्येकानं आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. तुमच्या गाडीचं स्टेटस दिसतं, तुमचा इन्शुरन्स कधी संपतो, फिटनेस कधी संपते, किंवा काय आपल्या गाडीवर काही असेल तर हे करा. आपली लायसन वेळेत नूतनीकरण करून घ्या. दंडाच्या रकमा वाढलेल्या आहेत आणि आता तर जवळजवळ 200 अधिकाऱ्यांचं महाराष्ट्रात ते नवीन कॅमेरा आलेले आहेत, हाय रेंजचे आहेत आणि अगदी ते स्कॅनिंगच होती या गाडी बघा त्याच्यातनं, आणि सगळे फाईन त्याला ते जोडणार आहेत. फाईन आहेत ते सगळे. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापले पेपर व्यवस्थित ठेवा, हे मात्र कोणी विसरू नका. स्वतःची कामं स्वतः करा आणि ऑनलाईनच हे काम करायचं आहे. आणि आपापले मोबाईल, आधार लिंक मोबाईल हे मात्र RTOमध्ये पाहिजे आहेत. आणि आपला OTP कुणालाही देऊ नका, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. नाहीतर तो गुरु बोलला OTP दे, कोण बी काय बी कोणाला OTP मागते. स्वतःची कामं स्वतः करा. RTOला गेला की आपल्या मोबाईलचा कॅमेरा चालू करूनच RTOमध्ये आपलं काम करा. जर तुम्हाला पैसे मागितले, कुणी लाच मागितली तर त्या कॅमेऱ्यात येऊन द्या, व्हिडिओ व्हायरल करा. धन्यवाद.